या स्टॉलला लोक खूप भेटी देतात। जुन्नर तालुक्यासाठी कृषी विज्ञान केंद्र वरदान ठरलेलं आहे। याचे प्रमुख आहेत अनिल तात्या मेहर। अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं नियोजन आहे। त्यांचा स्टाफ सुद्धा 24 तास शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असतो। आता आपण जाणून घेऊया मॅडम, नेमकं इथं विक्रीला काय ठेवलंय, शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा काय? हा कृषी विज्ञान केंद्राचा स्टॉल आहे। ग्लोबल कृषी प्रदर्शनानिमित्त आज आपण इथे शेतकऱ्यांच्या माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्रातर्फे उपलब्ध असलेली सर्व औषधे किंवा रोपवाटिकेतली रोपे इथं सगळ्याचं आपण इथं प्रदर्शन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याकडे वसुंधरा फळ रोपवाटिका आहे, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची आंबा, सीताफळ, पेरू, डाळिंब याची रोपे अवेलेबल आहेत। तसंच आपण जैविक खते व जैविक बुरशीनाशके यांची निर्मिती करतो व शेतकऱ्यांना माफक दरामध्ये उपलब्ध करून देतो। तसंच आता सेंद्रिय शेतीच्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे ट्रेनिंग घेतो। त्याच्यामध्ये आपण त्यांना सेंद्रिय शेतीसाठी लागणारे जीवामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र हे कसं बनवायचे आणि घरच्या घरी कसे बनवता येईल आणि वापरता येईल याचं आपण पूर्णपणे 3 दिवसाचं प्रशिक्षण देतो। जैविक खताच्या निर्मितीमध्ये आपण ॲझेटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी तसेच बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास अशी विविध प्रकारची खते तयार करतो व शेतकऱ्यांना डायरेक्टली फक्त शेतकऱ्यां थ्रू आपण त्याचं विक्री करतो। आपण त्याच्यामध्ये कुठलाही मेडिटर ठेवलेला नाहीये। तसंच आता आपण नवीन बॅसिलस नावाचं नवीन जैविक बुरशीनाशक तयार केलेलं आहे, त्याचे सुद्धा द्राक्षासाठी, डाळिंबासाठी खूप चांगले रिझल्ट आहेत। तर आमचं शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी या प्रदर्शनात वेगवेगळी माहिती घेऊन कृषी विज्ञान केंद्राशी वर्षभर संलग्न राहावं आणि कृषी विज्ञान केंद्राचा फायदा घेत राहावं। मॅडम, आता कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी कृषी प्रदर्शन इथे भरवलं जातं। प्रदर्शनाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय। तुमच्या या प्रॉडक्टला प्रतिसाद कसा मिळतोय? तसं पाहायला गेलं तर आपण जेवढे आपले ट्रेनिंग्स वगैरे होतात त्याच्या थ्रू आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो, पण तिथं पण काही लिमिटेशन्स असतात। पण आज इथं येणारा क्राऊड हा खूप आहे। यावर्षी नेहमीप्रमाणेपेक्षा यावर्षी खूप प्रचंड गर्दी आहे आणि त्याच्यामुळं आपली खूप चांगली हे झालेली आहे। पर निघोज वगैरे त्या साईडने आपल्याकडे शेतकरी खास येत आहेत आणि जाताना आवर्जून आपले प्रॉडक्ट घेऊन जात आहे। हे आमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि याच्यातनंच आम्हाला आनंद झालाय की आमची नावलौकिक हा दिवसेंदिवस फक्त 6 तालुके न असता नगर, संगमनेर या भागात सुद्धा व्हायला लागला। हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। एक निश्चित मी सुरुवातीला म्हणालो की कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे। तर ती वस्तुस्थिती आहे, शेतकऱ्यांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळतोय। या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल तात्या मेहर उच्च शिक्षित आहेत, BSc अग्री आहेत। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमीच राहतोय। प्रतिसाद चांगला मिळतोय। कृषी विज्ञान केंद्रामध्ये जे शास्त्रज्ञ आहेत हे सुद्धा शेतकऱ्यांच्या भल्यासाठी चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतात। प्रतिसाद चांगला मिळतोय। शेतकरी बांधवांनो, इथे या, भेट द्या। ज्या त्यांनी वस्तू बनवलेले, जे प्रॉडक्ट केलेलं आहे त्याचा अनुभव घ्या, इतरांना शेअर करा। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव।